मी काळा ड्रेस घातला आणि आमच्या बैलगुल अकरा असं तर कवा होणार नाही. त्याचप्रमाणे आजही काळा ड्रेस घातला तर काही सांगायची गोष्ट नाही. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि आज आहे आपला दुसरा मोठा ब्लॉग. या ब्लॉगमध्ये मी या आठवड्यात काय काय बदलाव केले आणि शेतीमध्ये काय काम केले हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद, तुम्ही जो मला सपोर्ट दाखवला आणि कमेंट आणि लाईक केल्या. सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणले, आज सध्या आपल्या गावाकडे नुसती लाईट जाते, त्याच्यामुळे आपण पहिले हाऊस स्वच्छ करून घेतला आणि जे पहिलं घाण पाणी होतं ते सोडून दिलं. म्हणजे जरी उद्या लाईट आली तर आपल्या नवीन पाणी भरून घेता येईल. आणि वातावरणाचा हावभाव बघून सोयाबीनचं खळं या आठवड्यात पूर्णपणे कंप्लीट करून टाकलं आणि भुस्सा लगेच ट्रॅक्टर लावून घरी आणून टाकला. म्हणजे पुढचे 6 ते 7 महिने जरी आपल्याला टंचाई आली खाद्याची तरी आपल्याला टेन्शन नाही. आणि सोयाबीनलाही चांगलं 2 ते 3 ऊन देऊन घेतले, म्हणजे आपलं क्वालिटीचं सोयाबीन तयार होईल. कारण या आठवड्यात जास्त करून उन्हापेक्षा पाऊसच होता, आपल्याला ऊन वाळ घालणं गरजेचंच होतं. आणि जेवढे बी सोयाबीन आपले भरले ते टाचून त्याचं वजन माफ करून धप्पी लावून ठेवून दिली. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर हा आठवडा जवळपास आपला पावसातच गेला आणि या आठवड्यात आपल्याला जास्त काय काम करण्याचं टाईमच नाही मिळाला. कारण 24 घंटे बऱ्याच 1 ते 2 दिवस 24 घंटे पाऊस चालू होता. आणि तसं तुम्ही बघायला दिसतात तुम्हाला जवळपास सगळ्या मोसंब्यात आपल्याकडे पाणी झालं होतं आणि तुरीत आणि याच्यातही पाणी झालं, त्याच्यामुळे आपल्याला फवारताही येत नव्हतं आणि काहीच नव्हते. आणि हे जे तुम्हाला पाणी दिसते 2 ते 3 वर्षानंतर आपली ही कोरडी विहीर ती अर्ध्याच्या वर भरली. पाणी तर आलंय म्हणलं विहिरीला तर पाणी आलं, पाऊस कधी बी येतो, त्याच्यामुळे आपल्या शेळ्यांना हे बोरीचे काठ नेऊन ठेवले. म्हणजे जरी 2-3 दिवस असंच वातावरण राहिलं तरी जनावर ढोरांचे हाल नको व्हायला. आणि पावसात तर दुसरं काही काम करता येत नव्हतं. मग आपले जेवढे बी आठवड्यात सागवान आहेत, ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी आम्ही सागवान हाळून घेतले. खरं म्हणलं तर हा आपला आंब्याचा प्लॉट आहे, पण त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आंबे नाही दिसत. आणि टाईम बघून जवळपास कोरड्या वातावरणात मी ट्रॅक्टर शिकून घेतलं. मला पहिले ट्रॅक्टर काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर हे जवळपास जे सोयाबीनच्या बागात आहे, जेवढं बी पाणी आलं होतं ते सोयाबीन काढलेलं आहे, त्या बागात सगळे जेवढे बी घास आली होती ती काढली, कापून घेतली आणि ट्रॅक्टरमध्ये भरून आम्ही घरी नेऊन टाकली. घास जवळपास 2 ते 3 दिवस आपले पूर्ण बैल आणि म्हशी जगा त्याने एवढा मोठा घास भरून घेतला. म्हणजे जरी 2 ते 3 दिवस चांगला पाऊस आला तरी आपल्या जनावरांची हायगाय नको व्हायला. त्या आठवड्यात तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या का केल्या. आणि त्याचबरोबर मला काय अजून नवीन चांगली व्हिडिओ एडिटिंग येत नाही आणि बोलण्याची स्किलही माझी चांगली अवगत झाली नाही. त्याचप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलमध्ये मी बोलण्याची हळूहळू प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला बोलत आहे त्याच प्रकारे अजून माझ्या थोडे चांगले काहीतरी प्रोग्रेस व्हावं, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडावं. शेती तर करतच आहे, त्याबरोबर माझं ब्लॉग बी इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे, ज्याकरून तुम्हाला बघण्यास मदत होईल आणि माझ्या मेहनतीची जाणीव होईल. त्याच्यामुळेच मी वेगवेगळ्या अँगलमध्ये प्रयत्न चालू आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद, जे म्हणजे 200 ते 300 सबस्क्रायबर तुमच्यामुळे झाले आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ शेअर करत आहात, डाउनलोड करत आहात आणि कमेंटही करत आहात. असेच करत राहा अशी रिक्वेस्ट करतो. धन्यवाद.